नमस्कार मैत्रिणींनो. सर्वात जास्त वेदना कधी होतात माहिती आहे का? जेव्हा आपल्याच घरातील लोक आपल्याला कमी लेखतात, अपमान करतात, आपल्या भावना समजून घेत नाही. बाहेरच्या लोकांनी काही बोललं तर आपण दुर्लक्ष करू शकतो, पण आई-वडील, नवरा-बायको, सासू-सासरे, भाऊ-बहीण किंवा इतर जवळच्या व्यक्तीकडून अपमान झाला तर तो मनाला खोलवर लागतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, ज्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतील आणि अशा परिस्थितीला योग्य पद्धतीने समोर जाण्यास मदत करतील. चला सुरुवात करूया. टिप नंबर 1. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. काही लोक बोलताना समोरच्याच्या भावनांचा विचार करीत नाही. जे मनात आलं ते बोलून देतात. त्यामुळे प्रत्येक शब्द मनात साठवत बसला तर तुम्हीच त्रास करून घ्याल. स्वतःला आठवण करून द्या, त्यांचं बोलणं म्हणजे माझी किंमत नाही. टिप नंबर 2. शांत राहा. अपमान झाला की लगेच रागाने उत्तर देण्याची इच्छा होते, पण रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा नातेसंबंध अधिक बिघडवते. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, तर ती एक परिपक्वता आहे. टिप नंबर 3. योग्य वेळ निवडून बोला. अपमान झालेल्या क्षणी वाद घालण्यापेक्षा नंतर शांत वातावरणात त्या व्यक्तीशी बोला. उदाहरणार्थ, तुम्ही त्याच दिवशी जे बोललात त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. अशा प्रकारचं बोलणं जास्त परिणामकारक ठरत असतं. टिप नंबर 4. स्वतःचा स्वाभिमान जपा. कोणालाही तुम्हाला कमी लेखण्याचा अधिकार नाही. स्वाभिमान आणि अहंकार यात फरक असतो. स्वाभिमान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं, स्वतःला घडवणं. टिप नंबर 5. स्वतःला सक्षम बनवा. स्वतःमध्ये अशी स्किल डेव्हलप करा की 4 पैसे कमवू शकला पाहिजे. शिक्षण, कौशल्य, आर्थिक स्वावलंबन आणि आत्मविश्वास हे 4 आधार मजबूत असतील तर लोकांचं वागणंही बदलायला लागतं. स्वतःवर काम करा, स्वतःला वेळ द्या. टिप नंबर 6. प्रत्येक वेळी स्वतःला दोष देऊ नका. घरात भांडण झाली की अनेक लोक स्वतःलाच दोष देतात, पण प्रत्येक वेळी चूक तुमचीच असेल असं नाही. परिस्थितीकडे वस्तुनिष्ठपणे पहा. टिप नंबर 7. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. सतत अपमान माणसाला आतून खचवतो. म्हणून ध्यान करा, व्यायाम करा, चांगली पुस्तकं वाचा, आवडत्या व्यक्तीशी बोला, मन मजबूत ठेवा. टिप नंबर 8. मर्यादा ठेवा. प्रेम असलं तरी मर्यादा आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती वारंवार अपमान करत असेल तर त्यांना स्पष्टपणे सांगा, अशा प्रकारे बोलणं मला मान्य नाही. मर्यादा ठेवल्यामुळे लोकांना तुमची किंमत कळते. टिप नंबर 9. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात, तुम्हाला प्रोत्साहन देतात, अशा लोकांच्या सहवासात राहा. चांगली संगत मनाला नवीन ऊर्जा देते. टिप नंबर 10. स्वतःवर प्रेम करा. जगात सर्वात महत्त्वाचं नातं ते स्वतःसोबतच असतं. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता, तेव्हा दुसऱ्याच्या अपमानामुळे तुम्ही पूर्णपणे तुटून पडत नाही. लक्षात ठेवा, तुमची किंमत दुसऱ्यांच्या शब्दावरून ठरत नाही, ती तुमच्या व्यक्तिमत्त्वावरून आणि कृतीवरून ठरते. मैत्रिणींनो, घरच्यांकडून अपमान होणं ही खूप वेदनादायक गोष्ट आहे, पण त्या वेदनेत अडकून न राहता स्वतःला मजबूत बनवणं, योग्य मर्यादा ठेवणं आणि स्वतःची किंमत ओळखणं हे आपल्या हातात आहे. लक्षात ठेवा, स्वतःचा सन्मान करणारी व्यक्तीच इतरांकडूनही सन्मान मिळवते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी आणि वास्तववादी विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.